नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबूदादा. काय समजली मंडळीनो, तुम्हा सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हा सगळ्यांना तुमची वेळ आणि तुमच्या पैशाच्या बाबतीत स्वातंत्र्य मिळो अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि तुम्हा सगळ्यांचा आजच्या व्हिडिओत आणि आपल्या चॅनलमध्ये स्वागत करता. तर आज आपण परत एकदा भटकंतीला निघालेला आहे. आज आपण जाऊया अंजनवेल आणि वेलदूर या गावांमध्ये. अंजनवेलला गोपाळगड आणि समुद्र बघायला जाऊ, आणि वेलदूरला घरटवाडीत माझे भाऊजी आहेत त्यांच्या घरी जाऊ, आणि त्यांच्या गावातलं मंदिर वगैरे किंवा वेलदूरची खाडी वगैरे फिरता आली तर फिरूया. चला तर मग निघूया आता इथून. आता मी तळीवरनं पुढे येऊन पालपेन फाट्याच्या तिथं हायवेला उभा आहे, तिथनं आता व्हिडिओ चालू करतो आहे. चला. शृंगारतळीला आल्यावर हा तिरंगा घेतला मी बाईकला लावण्यासाठी. तो आता आपण बाईकला लावूया आणि मग निघूया पुढं. बघा किती भारी वाटते तिरंगा आपल्या बाईकला. उजव्या बाजूला लावायचा होता, पण उजव्या बाजूला आपण लावला आहे मोबाईलचा स्टँड, म्हणून मग डाव्या बाजूला लावला. आणि चला आता आपण निघूया आणि मोबाईल पण लावतो स्टँडला, तुम्हाला रस्त्याचा व्ह्यू दाखवतो. चला मंडळी, गाडी चालू करूया. बघा हायवेचा व्ह्यू कसा दिसतोय तुम्हाला. हा रस्ता शृंगारतळीवरनं येतो इकडं उजव्या बाजूला कॉलेजच्या इथं पालपेने फाटा म्हणून नाव आहे. हा पुढं जाऊन वेलदूर अंजनवेलला जातो, RGPPL कंपनीकडे जातो. आणि पुढे जाऊन परत ह्या रस्त्याला डाव्या बाजूला एक मोठा रस्ता येतो आडवा, तो गव्हागरवरनं येतो. भारी आहे ना रस्ता. चिंद्रावळे चिंद्रावळे हे आंबोलीच्या इकडनं आहे. होय होय मंडळी, आपण मेन रोडला येऊन पोचलेला. आता समोर एक आडवा रस्ता येईल, तो गव्हागरवरनं येतो. आणि आपल्या बाईकवर एक काका आहे, त्यांना मी पुढं कंपनीपर्यंत सोडतोय, घेतला आहे गाडी. हां हो. इथं शेण कसा हो एवढा सगळा हिरवा झालायचा, शान भरपूर इथं. हा सगळा हिरवा झालाय रस्ता नेमका होय. हां अच्छा होय काय. मग रस्ता बराच खराब आहे नाही रस्ता. हे बघा इकडनं आपण आलेला मेन रोडनी, आणि तिथं मागं ITI आहे. तो नंतर घरटवाडीत जाईन भाऊजींकडे, तेव्हा दाखवीन. मी इथं शिकायला होता तो ITIला. आणि हा मेन रोड इकडे गेला खाली आहे बघा. हा या बाजूला गेला ना इकडं, तो खाली वेलदूरला गेला समुद्रावर. आणि ह्या बाजूला इकडे गेला डाव्या बाजूला, तो अंजनवेलला गेला. तर आपण पहिला अंजनवेलला जाऊन येऊया.
बघा अंजनवेल रोडनी पुढं आल्यावर परत 2 फाटं फुटलेत. हा समोर पण जातो, म्हणजे मी विचारला एका दादाला, तो बोलला गोपाळगडाकडं जायला दोन्ही रस्त्यानं चालेल. हा समोर गेला आहे हायवे मेन तिकडनं पण, आणि हा इकडं कातळवाडी आहे आणि बरबाटलेवाडी आहे, तिकडं जाणारा पण तिकडनं पण जाता येईल बोलतो. तर आपण आता पहिल्यांदाच जातो आहे, तर मग आपण मेन रोडने इकडनं जाऊ, नंतर येताना वाटल्यास इकडनं येऊ. कारण बरबाटल्यावाडीत माझा मित्र आहे राहुल भोड, माझ्या संग ते ITR शिकत होता, तर त्याच्या वाडीत तशीच फेरी मारून येऊ. तो आता नसेल गावाला, गणपतीला येईल, मुंबईत असतो डोंबिवलीत. चला एकदम मोठा उतार आहे. आता डायरेक्ट हा समुद्रावर जायला वाटतं खाली. विचारूया, आणि समोर समुद्र दिसतोय. अंजनवेलला खाली येऊन पोचलाय नदीवर. हे बघा, ही नदी इकडं, आणि हा इकडं समुद्र. जरासं पुढं जाऊन येऊया आपण. हा बघा समुद्र अंजनवेलचा, अगदी एका लेवलला आहे. आता मी ज्या ब्रिजवर उभा आहे त्या ब्रिजची उंची 5 फूट असेल. हा वरनं येणाऱ्या पाऱ्याचा नदीचा पाणी, आणि हा असा मिळतो इथं समुद्रात. बघा किती भारी आहे. होड्या पण आहेत आतमध्ये. हा इकडे आतमध्ये आलेला समुद्र आहे, आणि मेन समुद्र त्या समोर दिसतंय ना, तिकडं मोठा चालू होतो. चला आपल्याला जायचं आहे गोपाळगड किल्ल्याकडे, त्यामुळे आता पुढं जायचं नाही, इथनंच मागं फिरूया. हा बघा पाणी येतंय. ही बोट बघा केवढी मोठी आहे, घरा एवढी आहे, घरा एवढी. नाव काय, मोहम्मद समी. आणि हा समुद्र, आणि रस्त्याच्या ह्या बाजूला शाळा आहे गावातली. बघा शाळेचं नाव काय आहे, जिल्हा परिषद, पुढचं मला दिसत नाही आहे, किती नंबर आहे ते कळेल, बाकी असेल अंजनवेलचीच. चला पुढं जरा बघूया.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक सेमी इंग्रजी उर्दू शाळा अंजनवेल. हे कालू माझ्या गाडीला ठोकशील, बाजून जा चौकात. थँक्यू, शाबास. बस कसा आहे बघा, मस्त बारीक शिंग आहेत पण टोकदारच आहे. एक धाड मारला ना शाप फाडून टाकील.